आपल्या आजच्या स्टोरीचे नाव आहे उशिरा परतलेले रंग. घर रिकामं नसतं, आपणच उशिरा परततो. या वर्षी गावात ढोल नव्हता, फक्त शांतता होती. पहाटेचं ऊन मातीच्या अंगणात पडलं होतं. वडाच्या झाडावर पक्षी किलबिलत होते. पण ज्या घरात दरवर्षी रंग उधळले जायचे तिथे आज धुळीचे थर साचले होते. रामभाऊ ओट्यावर शांत बसले होते. हातात तांब्याचा लोटा होता, पण त्यांचा विचार मात्र कुठे दूर भटकत होता. नजरा समोरच्या रिकाम्या अंगणावर खिळलेल्या. ओठावर शब्द नव्हते, तरी मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उमटत होता, यावेळेस तरी येतील का? एकेकाळी हेच अंगण गोंधळाने भरलेलं असायचं. शरद पाण्याचे फुगे भरताना सगळ्यावर पाणी उडवायचा. अमोल ढोल वाजवत सगळ्यांना नाचायला लावायचा. सुषमा आईच्या पदराला धरून इकडून तिकडे पळायची. तिच्या हसण्याने घर दणाणून जायचे. आज मात्र अंगणात ना रंग ना आवाज, फक्त वाऱ्याने उकडणारी सुकलेली पानं आणि आठवणींची बोचरी शांतता. ही स्टोरीची लिंक पिन कमेंटमध्ये आहे.